आपल्यासोबत आमदार शहाजी बाटू पाटील आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करत बापू आज सभेला आला होता, काय नेमका भावना? आज या ठिकाणी उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या शुभ हस्ते अतिशय महत्त्वपूर्ण दुष्काळाला या दुष्काळी पट्ट्याला वरदान ठरणाऱ्या अशा योजनेचं भूमिपूजन झालं। गेल्या 2 वर्षात फलटण, मान, दहिवडी, खटाव, सांगोला, आटपाडी, तासगाव या सर्व तालुक्यांना जलसंपदा मंत्री या नात्यानं देवेंद्र फडणवीस साहेब यांनी वेगवेगळ्या सर्व योजना दुष्काळ हटवणाऱ्या मंजूर केल्या आणि त्याला पैसाही उपलब्ध करून दिला। त्यामुळे येणाऱ्या 2 वर्षात हे सर्व तालुके हिरवेगार झालेले आपल्याला दिसतील। बापू, पाणी चोरीचा देखील प्रश्न या ठिकाणी उपस्थित झाला होता, नेमकं कुणी चोरलं होतं पाणी? निरा देवधर ज्यावेळी धरण झालेलं होतं त्यावेळी त्या धरणातून काही त्याचे कॅनल झाले नव्हते आणि त्या काळात काही प्रस्थापित या वेगवेगळ्या त्यांच्या ताकदीनुसार आपापल्या तालुक्यात ते पाणी वापरत होते। जसं की परंतु हे पाणी खासदार रणजित नाईक निंबाळकर, आमदार जयाभाऊ गोरे, मी प्रचंड मोठं सिंचन मोहिमेला आंदोलन करून हे सर्व पाणी निरा उजव्या आणि डाव्या दोन्ही कॅनलमध्ये समान सोडण्याचा निर्णय घ्यायला लावला। तुम्ही अजित पवारांचं नाव घेत नाही आहात, परंतु बारामतीचं पाणी इकडे जाणारं पाणी बारामतीला नेला असा आरोप केला जात होता। आता अजित पवार पुन्हा एकदा तुमच्यासोबत आलेत आणि ते असं म्हणतात की जर मग सत्तेत नसतं आलं तर खकाणच आला असता बारामती इंदापूर साईडचा। आता अजितदादांचं मत आहे ते बी त्यांचं कदाचित बरोबर असेल, परंतु आम्ही सध्याच्या परिस्थिती एवढंच म्हणतो की या योजना आता आम्हाला दिलेल्या आहेत त्या पूर्ण करण्यासाठी अजितदादांचा सुद्धा सिंहाचा वाटा लागणार आहे आणि ती भूमिका ते निश्चितपणानं बजावतील अशी मला अपेक्षा आहे। दादा, बापू, पाण्याचा प्रश्न आता तरी हा परिसर हिरवागार होईल असं वाटते का तुम्हाला? आता तरी ह्या ज्या योजना आहेत त्या पूर्ण होती नाही, लवकर हिरवागार परिसर होईल असं वाटतंय का? 2 वर्षाच्या आत ह्या सर्व योजना परिपूर्ण होऊन त्याचं पाणी निश्चितपणानं दुष्काळी भागाला निश्चितपणाने मिळेल अशा पद्धतीचं नियोजन झालेलं आहे आणि त्या दृष्टिकोनातून प्रत्येक योजनेला पैशाचीही तरतूद झालेली आहे। बापू, मराठा आरक्षणाचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चाललेला आहे। 20 तारखेला मनोज जरांगे पाटील मुंबईच्या दिशेला निघतात, यावरती काय वाटतं, कसं वाटतंय? मराठा समाजाच्या आंदोलनाच्या संदर्भाने मी यापूर्वीही बोललो की मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि त्यांचं फडणवीस साहेब, अजितदादा, त्यांचं सर्व मंत्रिमंडळ मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या संदर्भानं निश्चितपणानं पाऊल उचलत आहे, त्याला यश येईल आणि लवकर मराठा समाजाला शिंदेसाहेबांनी आरक्षण दिलं अशी बातमी गोड आपल्या कानावर पडेल। बापू, ज्या जिल्ह्यातून तुम्ही येता त्या जिल्ह्यातले नेते सुशीलकुमार शिंदे असं म्हणतात की भाजपने मला ऑफर दिली होती, प्रणिती शिंदेंना देखील भाजपमध्ये घेण्याची ऑफर दिली होती, फक्त ऑफर त्यावरती जे बावनकुळे आहेत प्रदेशाध्यक्ष भाजपचे त्यांनी तो नकार दिला होता। परंतु पुन्हा एकदा सुशीलकुमार शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आणि ते असं म्हणालेत की ज्यांनी ऑफर दिली त्याचं नाव सांगायचं नसतं। याबद्दल आपल्याला काय माहिती आहे? आता सध्या सुशीलकुमार शिंदे साहेब हे एकेकाळचे माझे गुरुबी होते आणि नेते होते। यांचे गुरु हे आमदार जयंतराव जगताप साहेब यांचे गुरु होते, यांचे नेते होते, पण आम्हा दोघांच आहे गेल्या 20 वर्षात त्यांचा संबंध तुटलेला आहे। त्यामुळे त्याला कुणी ऑफर त्यांना दिली का नाही दिली, खरं का खोटं हे आम्हाला काय माहीत नाही। आम्हाला एवढंच माहीत आहे की बदललेल्या वाटेनं भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना आणि सध्या अजितदादाची राष्ट्रवादी काँग्रेस यातूनच सोलापूर जिल्ह्याचे आम्ही सर्व प्रश्न मार्गी लावून आणि जिल्ह्याचा निश्चितपणाने चांगला विकास होईल। बापू, मुख्यमंत्री दावोसला गेलेत, त्यांच्या दौऱ्यावरनं टीका होती त्यांच्यावरती, लाखो रुपयांचा करोडो रुपयांचा चुराडा होतोय असा आरोप केला जातो। लाखो करोडो रुपये, मी लाख कोट, 2 कोट, 10 कोट, 20 कोट बागले का? 2.5 लाख कोटी घेऊन यायला लागले, एवढं निधड्या बघा डोकं ताळ्यावर ठेवा म्हणावं टीका करणाऱ्याला
2.5 लाख कोटी रुपयेचा निधी घेऊन यायला लागले. कुठं लागा दे म्हणाचं 10-20 कोटी रुपये मोजायला लागला. हे असंच आहे. हे विरोधक असे वरडा चुना लावून बोंबला. चला तर हे होते शहाजी पाटील. त्यांनी त्यांच्या प्रचारामध्ये आहे ती विरोधकांवर टीका केली आणि त्यांनी सांगितलं आहे की पुढच्या येत्या 2 वर्षामध्ये हा जो संपूर्ण दुष्काळी भागाचा परिसर आहे तो हिरवागार झाल्याशिवाय राहणार नाही. कॅमेरा पर्सन अमोल गवाळेसह जयदीप भगत, एबीपी माझा, फलटण. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.